राजा क्या सिंहासन, पाप की परिभाषा पावन, अग्रम अखंड अक्षय परिणाम पर। आले तूफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी, लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी, या मातीहीन दिल बळ लढ। या असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या असणाऱ्या ऑर्गॅनिक फार्मिंग टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन त्यांच्या असणाऱ्या शेवंती पिकाला घेतलेलं आहे। त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याआधी तत्पूर्वी आपण असणाऱ्या आपल्या युट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला। दादा नमस्कार। नमस्कार, आपलं नाव सांगा। संतोष शिवाजी चव्हाण। ठीक आहे दादा, मला सांगा शेवंती किती हजार काढी टोटल? टोटल शेवंती माझी 22,000 काढी ओके, आता हा प्लॉट चालू आहे। चालू आहे। या असणाऱ्या कुठली व्हरायटी आहे? हे ऐश्वर्या येलो आहे। ऐश्वर्या येलोला आपण सुरुवातीच्या कालखंडापासून ऑर्गॅनिक फार्मिंग टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन घेतलं आहे का? हा, घेतलेला आहे। आपली फुल शेतीतला आपलं किती दिवसाचा अनुभव आहे? 2 वर्षाचा अनुभव आहे। गेले 2 वर्ष सातत्याने आपण फुलशेती करत असतो। मला सांगा आता हा प्लॉट चालू आहे। चालू आहे। ऑर्गॅनिक फार्मिंग टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन आपल्याला या असणाऱ्या पिकामध्ये काय बदल जाणवतो? ह्याचा बदल इतका जाणवला का जेणेकरून वाढीला फुटी आणि प्लस कळी, कळी जी माझी आतापर्यंत मी शेवंती केली पण कळीला एवढा मोठा इफेक्ट भेटला का कळी भरपूर निघाली आणि जितक्या लोकांनी पाहिली का ते आजही येडी झाली का एवढी कळी कधीच बघितली नाही। तुमच्या बरोबर ऐश्वर्या देखील या ऐश्वर्याचे प्लॉट आहेत बरोबर, आणि आता ह्या जर आपण प्लॉट पाहिला तर एकसारखा डेव्हलप आहे, फुलांची संख्या देखील भरपूर आहे आणि कलर क्वालिटी देखील चांगली आहे। बाजारामध्ये मागणी कशी आहे? मागणी आता 200 रुपये ते 180 रुपयाची मागणी आहे किलोची। ठीक आहे, म्हणजे बाजारभाव चांगले आहे। मला एक सांगा, आपण एक फुल उत्पादक शेतकरी आहात बरोबर, सातत्याने आपण ऑर्गॅनिक फार्मिंग टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन घेत असता बरोबर, मग एक फुल उत्पादक शेतकरी म्हणून आपण समाधानी आहात का? भरपूर समाधानी आहे मी माझ्या पहिल्यांदा म्हणजे एवढे 2 वर्षाच्या अनुभवामधून आता ह्या वर्षी मला एवढं समाधानी आहे का जो बाग मला उभा म्हणजे करता येत नाही, आज एवढी कंडिशन बेकार झाली। आपण जर पाहिलं होतं जागेजागी सगळ्या अक्षरशः पडलेले आहेत, मी उभ्या करतोय परत, म्हणजे माझ्या हिशोबाने मी आजपर्यंत सर एवढ्या पडल्या पाहिलं नाही। डबल तंगूस मारून मी आता 3रा तंगूस मारतोय। बरं, उत्पन्नाच्या अनुषंगाने काय सांगता? आता जो प्लॉट सेट आहे तो उत्पादन वाढीच्या अनुषंगाने काय होईल? माझ्या हिशोबाने ह्याला मिनिमम एक कम से कम आहे ना 300 ते 400 कॅरेटचा अंदाज आता जो काही प्लॉट आपला सेट आहे। ठीक आहे, आपण जी काही माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे। धन्यवाद।